रमा, अनय, आता याआधी आपण रेषेवरच्या बिंदूतून लंब कसा काढायचा ते शिकलोय, बरोबर आहे? हो. आता आज आपण काय शिकणार आहोत? लंब दुभाजक कसा काढायचा. चला बघूया. मी सगळ्यात आधी आपण ना एक रेषाखंड काढून घेऊया. 8 सेंटीमीटरचा. आणि याला नाव देऊया ए बी. आता कंपास आणि पेन्सिल घ्यायचे. आणि आता हे जे अंतर आहे की नाही ह्यातलं, ते ए बी रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचंय आपल्याला. आता ना कंपासचं टोक बिंदू बी वर, या रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. आणि आपल्याला या रेषाखंडाच्या वर आणि खाली असे 2 कंस काढून घ्यायचे. दिसतंय? आता कंपासचं टोक आणि पेन्सिलचं टोक यात घेतलेलं जे अंतर आहे ना ते तसंच ठेवायचंय. आणि आता कंपासचं टोक ठेवायचंय बिंदू ए वर ठेवूया. ठेवलं? आता आधी काढलेल्या कंसांना छेदणारे 2 कंस काढायचे. येतंय लक्षात? आता या छेदन बिंदूंना आपण पी आणि क्यू अशी नावं देऊयात. आणि आता हे छेदन बिंदू जोडून घेऊन एक रेषा तयार करूयात, जी झाली पी क्यू रेषा. आलं लक्षात? आता हा जो मधला बिंदू आहे की नाही त्याला देऊयात एम नाव. म्हणजेच ए बी रेषाखंडाचा एम हा मध्यबिंदू तयार झाला. काय तयार झाला? मध्यबिंदू. आता रेषा पी क्यू ही रेख ए बी ची लंब दुभाजक रेषा आहे. अच्छा. आणि आणखी एक रेषा काढूया जी याच्या मधून जाते. ती म्हणजे रेषा एस. आता रेषा पी आणि रेख ए बी यातील कोन बिंदू एम जवळ जर मोजला तर त्याचं माप 90 अंश एवढं येतं. म्हणजे काय? तर तो काटकोन आहे. कळतंय? आता बघा, त्यामुळे काय होतं? रेषा पी ही रेख ए बी ला लंब आहे. रेषा पी ला रेख ए बी ची लंब दुभाजक रेषा किंवा लंब दुभाजक असं म्हणतात. पण रेषा एस ही रेख ए बी ची लंब दुभाजक नाहीये. असं का असेल बरं? विचार करा. ताई, हा कोन 90 अंशापेक्षा कमी आहे. म्हणजेच हा दुभाजक आहे. म्हणून रेषा एस रेख ए बी चा लंब दुभाजक नाहीये. शाबास अनय. बरं, आता ना रोजच्या व्यवहारात आपल्याला लंब दुभाजकाचा वापर अनेक ठिकाणी करावा लागतो. तो कुठे? तर उदाहरणार्थ म्हणजे चौकोन किंवा आयत असणाऱ्या लाकडी वस्तू तयार करताना, नंतर मोठे खांब बांधताना, अजून कुठे तर भिंतींचे कोपरे जिथे एकमेकांना जुळतात ती जुळणी करताना, आणि बैलाचे जू तयार करताना इत्यादी अनेक ठिकाणी लंब दुभाजकाचा वापर होतो. आता तुम्हाला काय करायचंय? तर रेख बी जे ही काढायची आणि त्याला लंब दुभाजक एस एम असा काढायचा आहे. चालेल? चालेल. चला.
आपण काय शिकलो? 1. दिलेली रेख व काढलेली रेषा यातील कोनाचे माप मध्यबिंदूजवळ 90 अंश असेल तर काढलेली रेषा त्या रेखेला लंब असते. त्या रेषेला लंब दुभाजक असं म्हणतात. 2. व्यवहारात चौकोन किंवा आयत असणाऱ्या लाकडाच्या वस्तू करताना, मोठे खांब बांधताना, भिंतीचे कोपरे जिथे एकमेकांना जुळतात ती जुळणी करताना, बैलाचे जू तयार करताना लंब दुभाजक वापरावे लागतात. स्वाध्याय प्रश्न 1. 7 सेंटीमीटर लांबीचा रेख JF काढा. आडव्या रेखेच्या वर व खाली कंस करून बिंदू S व T घ्या. ST हा लंब दुभाजक काढा.